मुलांना खूप भूक लागली होती आणि तहानही लागली होती. तर आम्ही चाललो होतो कॅन्टीनकडे. काहीतरी घ्यावं म्हटलं मुलांना. तसं आम्ही सोबत डबे पण नेले होते, पण मुलांचा नाद, आम्हाला हे खायचं, आम्हाला ते खायचं. मग म्हणलं चला काहीतरी घेऊया मुलांसाठी. मग आम्ही समोसे कचोरी घेतली आणि सर्वजण असे जेवलो. ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. आम्ही सर्वजण छान असं जेवलो, खूप मज्जा केली. आणि आम्ही असं काही भाजी पोळी जेवायला घेतलं होतं घरून. नंतर आम्ही प्राणी संग्रहालय बघण्यासाठी चाललो होतो. तिकीट काढलं आणि प्राणी संग्रहालय बघायला गेलो होतो. हे असे काही प्राणी होते तिथे. सायाळ, कोल्हा, माकडे पण खूप होती तिथे. शाहमृग. मुलांना खूप मज्जा वाटत होती बघण्यासाठी. हे काळवेट. मुलांनाही कधी काही पाहिलं नव्हतं, पहिल्यांदाच त्यांची पाहायची वेळ होती. त्यांना खूप मज्जा वाटत होती. हरिण, खूप काही असे प्राणी आहेत बघण्यासारखे. हा भालू आहे. मी पण पहिल्यांदाच भालू पाहिला होता. नंतर ना आम्ही चाललो होतो साप बघायला. इथं पहिले मगर होते, नंतर कासव, नंतर खूप मोठे साप आहेत. हा माठात एक साप बसलेला आहे, असं तोंड दिसतंय. हा अजगर आहे, मोठाच मोठा. बघायलाच खूप भीती वाटत होती, एवढे काही साप पाहिले होते. तर कधी काही पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे भीती वाटत होती. अजगर तर पहिल्यांदाच पाहिलं होतं. एवढं मोठे अजगर, असे 3-4 अजगर होते मोठे मोठे. हा एक लाकडावर झोपलेला होता, हा पण खूप मोठा होता. नंतर छोटे छोटे साप आणि ही दामिनी होती, ही नाग होते. कासव पण इतके छोटे छोटे, सगळे काही छान होते. खूप काही साप होते, पण मी काही जास्त दाखवले नाही, थोडेच बघितले. खूप काही असे साप होते, पण आम्हाला वेळ नव्हता म्हणून आम्ही जरा फास्ट पाहिलं. आणि बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. बाय.